हॅलो फ्रेंड्स, तर मी आलेले आहे आमच्या शेतामध्ये आणि आमच्या शेतामध्ये आता सध्या लावलेला आहे आंबे आणि मिरची. तर मिरचीला खूप मिरची आले आहेत. तर चला मी तुम्हाला दाखवते आता मिरची तोडा. हे आमच्या सासूबाई, जावेचा मुलगा कार्तिक. पहा फ्रेंड्स, किती छान ग्रीन ग्रीन चिली. किती भारी वाटते ना, छोटंसं झाड आणि त्याला एवढ्या साऱ्या मिरच्या. आता याच मिरच्याचा आपण घरी जाऊन बनवूया ठेचा. इकडं कार्तिकनी पण मिरच्या तोडल्यात. रोहन, काय करतोस? तू शेतात फिरायला आलास का मोबाईल बघायला? मोबाईल बघायला. गाडो हे पहा, मिरचीचं झाड पूर्ण मिरचीच्या वजनी वाकून गेलं. हे पहा, हे तर ओ माय गॉड. ती मिरच्या असं हे झाडच तोडून घेऊ असं वाटतंय. हे संपूर्ण आहे आमचं शेत. अजून ऊस पण आहे. हे पहा फ्रेंड्स, मी किती साऱ्या मिरची तोडली. हे पहा, रोहन पण मिरची तोडताय. रोहन, छोटी वाली नको तोडू हा, मोठी वाली बघून तोड. आता मिरचीचा ब्लॉक करा, पुन्हा आंब्याचा या काढा. वर्षभरामध्ये लाल बी तोडायला बघा. लाल आवडती त्याला. खराब झाले पण उंच झाला. तू खातो का लाल मिरची रोहन? ओ महाराणी घ्या. ओ महाराणी पकडा. मम्मीला महाराणी म्हणतो. वाव फ्रेंड्स, हे पहा किती साऱ्या मिरच्या आहेत. झाडाला पानं कमी आणि मिरच्या जास्त. ओ माय गॉड, इतक्या छान सुंदर मिरच्या मुंबईला पाहायला सुद्धा मिळत नाहीत आम्हाला. नको चल बर, नको चालू काकू. मम्मी नको चालू. एवढी लांब, बापरे. काय रोहन हे? साप. त्याची सगळी चमडीच आहे. काय काय? साप त्याची चमडी आहे. तू गेस कर ना, काय तुला काय दिसतंय? चमडी.
चमडी दिसायली. साप आहे का मम्मी? साप असं खाऊ नको. हे बघा तुरीच्या शेंगा. या शेंगा आता फवारल्यात. पाहूनच खायची इच्छा होतीये, पण आता फवारल्यामुळे नाही खाऊ शकत. मधल्याला काय होईल? पहा फ्रेंड्स, शेतामधलं एकदम ताजा ताजा आणि हिरवा गार असं शेपू. छान दिसते शेपू, एकदम फ्रेश आणि ताजा ताजा. पायी तर रोहननी स्वतः ऊस तोडून आणलाय. एक नाही, दोन दोन. बाहुबली. भाजी भाजी भाजी. हे पहा इथला ऊस तोडून आणलाय रोहनने. ते पण दोन दोन. ते पण दोन दोन. मम्मी बघ ना, काजीने धक्का दिला. मी पहा. इकडे आलो. पहा, एकदम छान छान ताजा ताजा शेपू. आणि ही तर कोथिंबीर. मी काकू सांगितलं म्हणला. बास रोहन, एवढा ऊस घरी घेऊन कसं जाणार आपण? नाही मम्मी, मला बघायला एक ऊस घे, इथं खाऊस. तुम्हाला काय खायचं? थोडी भाजी घेऊ. नको गो आता पण. ते पहा फ्रेंड्स, हे आहे पत्ता गोबी. अजून ह्याला 1 महिना बाकी आहे. 1 ते 2 महिन्यानंतर ह्याला गोबी लागणार. अशा प्रकारे रोहन, हे पहा इथं आहे. इथं आहे अशा कोथिंबीर मध्ये पत्ता गोबी लावली आहे. हे पहा. घेऊन जायचं घरी. तीन कसे न्यायचे काढू? कसे न्यायचे? दोन दोन. कसे न्यायचे पण? आणि इथं आहे छान फ्रेश अशी मेथी. घरी. तू नको, तू ये बाहेर सगळं जा. नाही घेऊन जायची. तोडले तर नाही घेऊन जायची. दोन कसे घेऊन जायचे? तू येऊ नको आमच्या. मी जातो. किती छान वाटते फ्रेंड्स. हे बघा, हिरवं हिरवंगार शेत आणि त्यात अशा छान ताज्या ताज्या भाज्या. कार्तिक, मोडू का? मोडू नको, तशी नेणं बांधाले. एकच घ्यायचं घेतला. नाही ती गती. छान छान हिरवीगार मेथी. मी एकच मी खाणार आहे. नेपाळ ताईने आपल्याला छान अशी मेथी हिरवीगार तोडून दिली आहे.
जुशी जुशी ऊस आहे. हॅलो फ्रेंड्स, तर अजून आपले बाकी आहेत पेरू. ते पहा, इथं पेरूचं झाड आहे आणि आमच्या शेतामधले आहेत हे. आणि हे पहा, छान मस्त मोठे ताजे ताजे असे पेरू. गावाकडं राहण्याची हीच तर खरी मजा आहे की आपल्याला फळं आणि भाज्या एकदम ताज्या ताज्या अशा भेटतात. कोणते पिकलेलं? हे पहा, अजून या झाडाला किती मोठे आहेत. हे पिकलेलं आहे का ते? कोणतं ते? कच्चाच आहे थोडं. कच्चे नको थोडं. हे पहा, हे एक छोटूसा. हे पहा, छोटू छोटू. एकदम मस्त तोडा आणि रेडी टू ईट. हे पहा, इथं अजून छोटू. त्या झाडाला नाही आले ना अजून. हे पहा, इथं एक मस्त अजून. वाव, हे आहे बघा मस्त असा छान पिकलेला. कार्तिक, हा तोड रे. असं वाटतं या पेरूवर एल असं कोरलंय. कोणचं? सोडून घे. तर चला, आता खूप वेळ झाला शेतात आहे. पिल्लू दादा आपल्या घरी आहे. सगळं शेत एक्सप्लोर करून झालं. मी पण बरेच दिवस झाले शेतामध्ये आले नव्हती. तर चलो बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.